नमस्कार. आज आपण एका खास सणावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण कदाचित आपण इतका खोलवर विचार नाही करत. भाऊबीज. हो. आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं भाऊबीज ह्या दिवसाचं महत्त्व यावरचं एक छान विश्लेषण आहे. बरोबर. आज आपलं उद्दिष्ट फक्त सणाची उजळणी करणं नाहीये, तर विद्यानंद यांचे विचार घेऊन या परंपरेतले भावनिक सामाजिक पदर उलगडून बघायचे आहेत. अगदी. वरवर तर हा एक साधा कुटुंबातला सण वाटतो, पण पाहूया यात काय काय दडलंय. नक्कीच. कारण काय होतं ना, अनेकदा आपण फक्त परंपरा पाळतो, त्यामागची भूमिका काय, त्याचा अर्थ काय, हे आपल्या धावपळीत कुठेतरी मागे पडतं. खरंय. आणि विद्यानंद यांचं विश्लेषण आपल्याला भाऊबीजेकडे एका नव्या दृष्टिकोनातून बघायला मदत करेल असं वाटतं. हो. ही फक्त एक औपचारिकता नाहीये, भाऊ बहिणीच्या नात्याचं एक सुंदर प्रतिबिंब आहे हे. चला तर मग सुरुवात त्या मूळ विधीपासूनच करूया का? म्हणजे काय होतं नेमकं? हो. बहीण भावाला ओवाळते, कपाळावर टिळा लावते, गोड खाऊ घालते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. हे तर आपण बघतोच दरवर्षी. बरोबर. पण विद्यानंद यांच्या लेखनात या साध्या वाटणाऱ्या कृतींमागे काही विशेष अर्थ किंवा संकेत आहेत का, की हे फक्त एक रिच्युअलिस्टिक काम आहे? नाही. इथेच तर खरी गंमत आहे. विद्यानंद यांच्या मते ही केवळ एक काय म्हणतात त्याला यांत्रिक क्रिया नाहीये. अच्छा. त्या ओवाळणीमध्ये बहिणीच्या नुसत्या सदिच्छा नाहीयेत, तर तिच्या मंगल कामनांचे एक प्रकारचं सामर्थ्य आहे. मंगल कामनांचं सामर्थ्य म्हणजे तिची ती सकारात्मक ऊर्जा, तिचं प्रेम, तिची प्रार्थना भावाच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवेल, त्याला संकटांपासून वाचवेल, अशी ती एक शुद्ध भावना असते. ओके. आणि याला प्रतिसाद म्हणून भाऊ बहिणीला काहीतरी भेट देतो, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो एक प्रकारे तिच्या संरक्षणाचं, तिच्या सुखासाठी झटण्याचं वचन देतो. ही फक्त वस्तूंची देवाणघेवाण नाहीये, तर भावना, विश्वास आणि कर्तव्य यांची एक सुंदर गुंफण आहे. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची भावनिक आणि नैतिक वचनबद्धता झाली, जी शब्दांशिवाय व्यक्त होते. अगदी बरोबर. नुसती ओवाळणी नाही, तर त्यामागे एक खोल अर्थ आहे, एक कमिटमेंट आहे. हो. आणि ही परंपरा किती जुनी आहे? विद्यानंद यांनी याच्या ऐतिहासिक मुळांबद्दल काही सांगितलंय का? कारण भारतीय संस्कृतीत कुटुंबाला महत्त्व आहे हे तर स्पष्टच आहे. हो. त्यांच्या लेखनातून हे स्पष्ट होतं की याची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. म्हणजे नेमका काळ सांगणं कठीण आहे, पण पौराणिक कथांमधून याचे संदर्भ नक्कीच मिळतात. उदाहरणार्थ? सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे यम आणि यमीची कथा. हो. जी नेहमी सांगितली जाते. हो. जिथे यमीने मृत्यूची देवता असलेल्या भावाला यमाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणतात की त्याला मृत्यूच्या पाशातून वाचवलं. अच्छा. आता या कथा प्रतिकात्मक असल्या तरी त्यातून भाऊ बहिणीच्या नात्याचं महत्त्व आणि बहिणीच्या प्रार्थनेतली शक्ती हेच अधोरेखित होतं. म्हणजे प्राचीन काळापासून कुटुंब आणि त्यातली नाती जपण्यावर भर आहे. अगदी प्राचीन काळापासून. यम आणि यमीची कथा म्हणजे याला एक पौराणिक आधार पण आहे तर. हो. पण आजच्या काळात याचं महत्त्व कसं टिकून आहे? कारण आता कुटुंब लहान झाली आहेत, भावंड कामासाठी दूर राहतात, शहरात, कधीकधी तर परदेशातही. बरोबर. मग अशा वेळी हा सण फक्त एक औपचारिक आठवण उरलाय की अजूनही तो लोकांना जोडतो? काय वाटतं? याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर मला वाटतं आजच्या काळात या सणाचं महत्त्व उलट वाढलंय. असं कसं काय? विद्यानंद सांगतात की आजच्या धावपळीच्या आयुष्यात कामाच्या व्यापामुळे नात्यांमध्ये नकळतपणे एक अंतर येतं. हो, ते तर आहेच. भेटीगाठी कमी होतात, बोलणं कमी होतं. अशा वेळी भाऊबीज सारखे सण एका पॉवरफुल रिमाइंडरचं काम करतात. रिमाइंडर. बरोबर. ते भावंडांना एकत्र यायला, जुन्या आठवणी काढायला, नात्यातला ओलावा टिकवून ठेवायला एक निमित्त देतात. आजही अनेक जण खास या दिवसासाठी प्रवास करून एकत्र येतात. खरंय. त्यामुळे ही केवळ परंपरा नाहीये, तर विस्कटू पाहणाऱ्या नात्यांना पुन्हा बांधणारा एक भावनिक धागा आहे. जणू काय नात्यांचं रिन्युअल होतं यामुळे. हे खरंय. म्हणजे लांब असूनही जवळ आणणारा सण आहे हा. अगदी. पण मला विद्यानंद यांच्या विश्लेषणातला एक मुद्दा विशेष महत्त्वाचा वाटला. कुठला? तो म्हणजे संरक्षणाच्या कल्पनेपलीकडे जाऊन बहिणीच्या भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन. म्हणजे साधारणपणे भाऊबीज म्हटलं की भावाने बहिणीचं रक्षण करायचं हीच बाजू जास्त बोलली जाते. बरोबर. पण त्यांच्या मते बहिणीच्या भूमिकेला, तिच्या आशीर्वादालाही तितकंच किंबहुना जास्त वजन आहे. हेच जरा नेहमीपेक्षा वेगळं वाटलं मला. अगदी बरोबर पकडले तुम्ही. आणि हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. हो.
विद्यानंद यावर भर देतात की या सणात बहिणीचं स्थान केवळ संरक्षण स्वीकारणारा नाहीये, ती सक्रियपणे आशीर्वाद देणारी आहे, सकारात्मक ऊर्जा देणारी आहे. अच्छा. तिच्या त्या मंगल कामना भावासाठी जणू कवचकुंडल बनू शकतात अशी एक श्रद्धा आहे यामागे. म्हणजे हे एक प्रकारे स्त्रीशक्तीचं प्रतीक झालं. अगदी तिच्या आंतरिक सामर्थ्याचं, तिच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या शक्तीचं प्रतीक. इथे शक्ती म्हणजे फक्त शारीरिक बळ नाही, तर नैतिक आणि भावनिक बळ. हो. हा सण बहिणीच्या या सकारात्मक आणि सक्षम भूमिकेचा गौरव करतो, जी अनेकदा भावाचं रक्षण या कल्पनेखाली थोडी झाकोळली जाते. खरंय. म्हणजे ही नात्यातल्या समतेची आणि परस्पर आदराची एक वेगळी बाजू आहे. बहीण फक्त अबला नाही, तिच्या सदिच्छांमध्येही ताकद आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. हो ना. आता थोडं वर्तमानाकडे येऊया. काळ बदललाय, तशा सण साजरा करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. नक्कीच. आजकाल व्हिडिओ कॉलवर ओवाळणी होते, ऑनलाईन गिफ्ट्स पाठवतात, सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडतो. बरोबर. तर विद्यानंद यांचं मते या बदलांमुळे सणाचं मूळ स्वरूप, त्याची जी खरी भावना आहे, ती कुठेतरी हरवलीये की टिकून आहे? याबद्दल विद्यानंद यांचं निरीक्षण खूप छान आहे. ते म्हणतात की स्वरूप नक्कीच बदललंय. तंत्रज्ञानाने अंतर कमी केलंय आणि व्यक्त व्हायला नवी माध्यमं दिली आहेत. हो. जे पूर्वी पत्रातून व्हायचं किंवा प्रत्यक्ष भेटून, ते आता इन्स्टंट मेसेजिंग किंवा व्हिडिओ कॉलवर होतं. पण खरा प्रश्न आहे की यामुळे भावना बदलली का? हाच महत्वाचा प्रश्न आहे. त्यांच्या मते माध्यम बदललं असेल, पण त्यामागची मूळ प्रेरणा म्हणजे भावाबहिणींमधलं प्रेम, आपुलकी, काळजी, एकमेकांच्या भल्याची इच्छा, ही भावना अजूनही टिकून आहे. अच्छा. कदाचित व्यक्त होण्याची पद्धत आधुनिक झाली असेल, पण आपुलकीचा गंध हा शब्द त्यांनी वापरलाय, तो कायम आहे. आपुलकीचा गंध. वा. परंपरा स्वतःला काळानुसार कसं बदलून घेते, पण आपलं मूळ सत्व कसं टिकून ठेवते, याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. म्हणजे तंत्रज्ञान अडथळा नाहीये, तर काही वेळा भावना व्यक्त करायला मदतच करतंय. हो, एक पूल बनू शकतं. बरोबर. आपुलकीचा गंध कायम आहे, हे खूप छान वाटलं ऐकून. म्हणजे फॉर्म बदलला तरी सबस्टन्स टिकून आहे. अगदी. आणि लेखाच्या शेवटी एक व्यापक विचार पण मांडलाय की हा सण आपल्याला आठवण करून देतो की नाती फक्त रक्ताची नसतात, तर ती भावना, काळजी, प्रेम या धाग्यांनी विणलेली असतात. हो. तर ह्या सगळ्या चर्चेचा, या विश्लेषणाचा नेमका अर्थ काय काढायचा? काय निष्कर्ष निघतो यातून? याचा निष्कर्ष खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. भाऊबीज हा वरकरणे फक्त भाऊ-बहिणीचा सण असला तरी विद्यानंद यांच्या विश्लेषणामुळे तो मानवी नात्यांच्या मूल्यांचा उत्सव म्हणून समोर येतो. मूल्यांचा उत्सव. हो. हा फक्त एका विधीचा दिवस नाहीये. हा नात्यातला जिव्हाळा, आपुलकी, स्नेह साजरा करण्याचा सोहळा आहे. आज दिवस आपल्याला भारतीय संस्कृतीत कुटुंब आणि नातेसंबंधांना किती महत्त्व दिलं आहे याची पुन्हा आठवण करून देतो. प्रेम, त्याग, काळजी, जबाबदारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना भावनिक आधार देणं. खरं आहे. आजच्या जगात जिथे नाती काहीशी व्यावसायिक किंवा वरवरची होत चालली आहेत असं वाटतं, तिथे भाऊबीजसारखे सण आपल्याला मानवी संबंधांच्या पवित्रतेची आणि त्यांच्या खोल गरजेची आठवण करून देतात. नाती जपण्याची गरज सांगतात. अगदी. ती जपण्याची, ती समृद्ध करण्याची गरज सांगतात. खरंच, आज आपण भाऊबीजेकडे एका खूप वेगळ्या नजरेतून पाहिलं. एका साध्या ओवाळणीच्या विधीपासून सुरुवात केली. हो. आणि मग त्याचे पौराणिक संदर्भ, कुटुंबातलं महत्त्व, बहिणीच्या भूमिकेचा तो खास पैलू, आधुनिक काळातलं बदललेलं स्वरूप आणि शेवटी नात्यांची ती शाश्वत मूल्य, इथपर्यंत आलो. बरोबर. विद्यानंद यांच्या विचारांनी हे अगदी स्पष्ट झालं की हा फक्त एका दिवसाचा सण नाहीये, तर पिढ्यानपिढ्या जपलेल्या प्रेमाची, विश्वासाची आणि त्या भावनिक जोडणीची एक सततची आठवण आहे. आणि हे सगळं समजून घेतल्यावर एक विचार मनात येतोच. काय? की भाऊबीज आणि असे इतर सण हे फक्त आपल्याला भूतकाळातल्या परंपरांची किंवा जुन्या नात्यांची आठवण करून देण्यासाठी आहेत, की मग काय? की आजच्या आपल्या या वेगवान, कधीकधी एकटेपणा वाढवणाऱ्या जगात भावनिक कनेक्शन्सची, एकमेकांशी जोडले जाण्याची जी मूलभूत मानवी गरज आहे, ती किती महत्वाची आणि तीव्र आहे हे ठळकपणे सांगण्यासाठी आहेत. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो ना? कदाचित याचं उत्तर शोधणं हाच या चर्चेचा खरा अर्थ असेल. यावर खरंच विचार करायला हवा.